नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग यामध्ये बघा चौकीदार या पदासाठी नवीन जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यासाठी जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणार आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. आणि बघा यासाठी जर बघितलं तर तुम्हाला एकच परीक्षा द्यायची आहे. एका परीक्षेवरती तुमची निवड जी आहे ती केली जाणार आहे. संपूर्ण जी माहिती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि संपूर्ण निवड प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 27 एप्रिल 2026 या तारखेला जर बघितलं सविस्तर जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा सर्वात अगोदर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ही सविस्तर जाहिरात बघितली नसेल तर बघा ही जी सविस्तर जाहिरात आहे आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जाऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा सर्वप्रथम जर बघितलं परीक्षेचे वेळापत्रक बद्दल माहिती इथं देण्यात आलेली आहे. जे की बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक वेळ जे की बघा 27/4/2026 पासून जर बघितलं तर अर्जाला सुरुवात झालेली आहे. आणि अंतिम दिनांक जर बघितलं तर 18 मे 2026 असणार आहे. आणि बघा आदिवासी विकास विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. यावरती जाऊन तुम्ही जे अर्जाला सुरुवात करू शकता किंवा बघा बायोमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकाल. आता बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत चौकीदार म्हणजेच की वॉचमन या पदाच्या. आणि यासाठी जर बघितलं S1 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी बघा 15,000 ते 47,600 एवढी दिल्या जाणार आहे. आता जिल्हा अहिल्यानगरमध्ये जर बघितलं एकूण 15 जागा रिक्त आहेत. आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार किती जागा रिक्त आहेत ते तुम्ही बघून घेसाल. आणि त्यानंतर जर बघितलं जिल्हा धुळेमध्ये बघा एकूण 29 जागा आहेत. त्यानंतर बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर बघितलं एकूण 30 जागा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये बघा एकूण 34 जागा आहेत. प्रत्येक प्रवर्गानुसार तुम्ही इथं जागा बघून घेसाल. संपूर्ण जे जिल्ह्यानुसार जागा ज्या आहेत त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ते तुम्ही बघून घेसाल. आता बघा आपण पात्रता व निवड प्रक्रियाबद्दल बघून घेऊया की यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की पात्रताबद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वयोमर्यादाबद्दल जर बघितलं तर बघा जे काही खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना बघा किमान वय जे आहे 18 वर्ष आणि कमाल वय जे आहे 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. आणि जे काही मागासवर्गीय कॅटेगरी असतील जशी की बघा SC ST त्यांना जर बघितलं तर 18 वर्षपेक्षा कमी नाही आणि 43 वर्षापेक्षा जास्त नाही. म्हणजेच की बघा त्यांना जे एज रिलॅक्सेशन आहे ते मिळणार आहे. त्याच खाली जर आलो आपण तर बघा संपूर्ण जे एज बद्दलची माहिती इथं देण्यात आलेली आहे तुम्ही वाचून घेसाल. आता शैक्षणिक अर्हता व अनुभव तर बघा चौकीदार या पदासाठी तुम्हाला इथे वेतन श्रेणी दाखवली गेलेली आहे S1 नुसार 15,000 ते 47,600. आणि ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केलेली आहे म्हणजे की बघा ज्यांनी 10वी पास केलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर ही सुवर्ण संधी आहे. यामध्ये बघा कुठल्याही प्रकारचा अनुभव जो आहे तो मागितला गेलेला नाही आहे. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल, महिला असेल, पुरुष असतील तर त्यांनी नक्कीच या अर्जाला भरावे, कारण की बघा खूप चांगली भरती जी आहे ती निघून आलेली आहे. आता बघा अर्हता पात्रता करण्याचा दिनांक याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे तर संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे. निवडीची पद्धत बघा सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार आहे. म्हणजेच की बघा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे तुमची घेण्यात येणार असून आणि गुणवत्ता यादीत जर का तुम्हाला अंतर्भाव होण्यासाठी बघा उमेदवारांनी किमान जर बघितलं तर 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. जो कोणी विद्यार्थी 45% गुण प्राप्त करेल त्यापेक्षा जास्त करेल त्याचे जे नाव आहे गुणवत्ता यादीमध्ये असणार आहेत. अन्यथा बघा त्यांचे नाव जे तुम्हाला गुणवत्ता यादीत मिळणार नाही. आता बघा याची जी एक्झाम आहे ती IBPS द्वारे कंडक्ट केल्या जाणार आहे. त्याच खाली जर आलो आपण तर बघा संपूर्ण जे माहिती आहे म्हणजे की कोणकोणते विषय राहणार आहेत तर बघा एकूण गुण जर बघितलं तर 200 इथं बघायला मिळणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे 4 विषय तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. एकूण जर बघितलं तर 2 तासाचा वेळ जो तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. प्रत्येकी विषयाला जर बघितलं तर 50 मार्क आहे. म्हणजेच की बघा एका प्रश्नाला जर बघितलं तर 2 गुण मिळणार आहे. एकूण जर बघितलं तर 200 गुणांचा पेपर तुमचा राहणार आहे. आता बघा यासाठी जर बघितलं परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर अमागास रुपयासाठी जर बघितलं तर 1,000 रुपये आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांगासाठी जर बघितलं 900 रुपये म्हणजेच की 10% सूट यांना मिळणार आहे. आणि जे काही माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आहे. आणि ही जी परीक्षा आहे ती ना परतावा म्हणजे की नॉन रिफंडेबल पैसे राहणार आहेत. आता बघा अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे आहे तर संपूर्ण जी माहिती आहे अर्ज करण्याची पद्धत तुम्ही इथं बघून घेसाल. आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना अर्ज करताना काही अडचणी आढळल्या तर त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला तुमची मदत करू शकेल. बघा तुम्ही इथं बघू शकता की अर्ज नोंदणीबद्दल इथं संपूर्ण जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. जसं की बघा सर्वप्रथम जर बघितलं तर उमेदवाराला ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे संकेतस्थळावर लॉग इन करावे. संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. म्हणजे की बघा
अप्लाय ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा. जे एक नवीन स्क्रीन उघडेल. म्हणजे की बघा संपूर्ण जे बेसिक माहिती आहे, कशाप्रकारे अर्ज संपूर्ण भरायचा याबद्दलची संपूर्ण जी माहिती इथं देण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क पण तुम्हाला इथं भरावा लागणार आहे. जो विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरेल त्याचाच अर्ज जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं तर खूप चांगली सुवर्णसंधी आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना या भरतीबद्दलची माहिती मिळाली नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून ते अर्ज भरू शकतील. त्याच खाली बघा उमेदवारांनी गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशील जो की तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. आता बघा उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास उमेदवारांनी खालील हेल्पलाईन किंवा बघा मेल आयडी व हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. जे की बघा हे जी मेल आयडी आहे किंवा बघा हा जो नंबर आहे हेल्पलाईन नंबर, तर यावरती जो आहे तुम्हाला संपर्क साधावा लागेल. जर का तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण आढळली तर तुम्ही यावरती संपर्क साधून तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते तुम्ही इथं कळू शकता, जेणेकरून ते तुमची मदत करू शकतील. संपूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे आजच्या भरतीबद्दलची. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ते अर्ज करू शकतील. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.